अजिबात कडू न होणारं आणि महिनाभर टिकणारं क्रिस्पी कुरकुरीत कारल्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी इकडे 500 ग्रॅम कारली घेतली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून, आणि अशी मधोमध कट करून घ्यायची कारली। त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि त्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायची कारली उभी उभी। आणि आता त्यामध्ये मीठ, लिंबू टाकून मिक्स करून 15 मिनिटं बाजूला ठेवायचं। आता 15 मिनिटांनंतर कारल्याला पाणी सुटेल, आपण लिंबू आणि मीठ टाकल्यामुळे ते पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं। आणि त्यानंतर 1 कप तांदळाचे पीठ आणि अर्धा कप जाडसर रवा घ्यायचा, 1 चमचा मीठ, 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद, जिरे पावडर, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तांदळाचे पीठ आणि रवा चांगला त्याला लागेपर्यंत छान असं मिक्स करायचं। आता तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर कारले टाकायच्या टायमाला लो गॅस करून 7 ते 8 मिनिटापर्यंत छान असं क्रिस्पी कारलं फ्राय करून घ्यायचं। सात ते 8 मिनिटापर्यंत असं छान कारलं आपलं क्रिस्पी बनतं, हे बघा। तर हे कारलं 1 महिन्यापर्यंत पण खराब होत नाही, असंच क्रिस्पी कुरकुरीत राहतं। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।